मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तब्बल मुंबई वगळता आणखी 28 महापालिकांचं रणधुमाळी सुरू असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. मात्र या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक एकमेकांवरती क्रॉस फायर करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्यातही सगळ्यांचं लक्ष वेधणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सध्या चांगलीच तापली असल्याचंही पाहायला मिळतंय. काल ज्यावेळेला शिवतीर्थावरती आम्ही गेलेलो होतो त्यावेळेला एकंदरीत वातावरण पाहता शिवशक्तीची गर्जना आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाली आणि तिथला माहोलही अनुभवता आलेला होता. मात्र हा करिश्मा कुठपर्यंत चालणार, कशा प्रकारे पुढची राजकीय रणनीती असणार, या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे. ते म्हणजे आपल्यासोबत आहेत शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धवजी, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार. शिवशक्तीची गर्जना तर आम्ही सगळ्यांनी ऐकली, मात्र 1888च्या नियमांनुसार आजपर्यंत मुंबई महापालिकेचं काम सुरू आहे. त्याचं बोधवाक्य सगळ्यांचं लक्ष वेधणारं जे अनेकांना माहिती नाहीये ते म्हणजे यतो धर्मस्ततो जयः, म्हणजेच सत्याचा विजय होणार. मात्र यंदाच्या मुंबई महापालिका असू देत किंवा इतर ठिकाणच्या महापालिका, काय सत्य काय असत्य हे मतदारांना उमगत नाहीये. तुम्ही प्रकाश टाकाल? फार महत्वाचा हा विषय आहे, कारण सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते असं करण्याचा हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे किंवा क्रूर प्रयत्न आहे. एका बाजूला केविलवाणा, कारण त्यांना त्यांच्यात ताकद नाही म्हणून, आणि सत्ता त्यांनी मिळवलेली आहे मतचोरी करून किंवा ईव्हीएमच्या माध्यमातून म्हणा, त्या सत्तेचा गैरवापर करून सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता याच्यामध्ये आजच मी सकाळी बघितलं, मला कोणीतरी इंस्टाग्रामवरचं एक रील पाठवलं. कल्याणमध्ये घरोघरी पैसे वाटले जात आहेत. हो, विभाग क्रमांक 29 असेल बहुतेक. काय करणार आहे निवडणूक आयोग? तिथली निवडणूक ही स्थगित करून नव्याने घेणार आहे. कारण किती घरात पैसे वाटले असतील कल्पना नाही, किती वॉर्डात पैसे वाटले असतील, किती वाटले असतील माहिती नाहीये. पण पैसे वाटल्याचा तो ढळढळीत पुरावा हा जर का सगळ्यांसमोर येऊनही निवडणूक आयोग आणि आयुक्त शेपूट घालून बसणार असतील तर मग ह्या काय सत्यमेव जयतेचा अर्थ काय? आणि माझं तर मत स्पष्ट, मी मागे पण बोललोय की बिनविरोध निवडणूक ही निवडणूकच होऊ शकत नाही. तिथे तुम्ही मतदारांचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. आणि बिनविरोध निवडणूक कधी होऊ शकते की ठीक आहे, एखादा गावकरी सगळे मिळून सांगतील की नाही बाबा हे आमचे सरपंच, आम्ही सगळे त्यांच्या विरुद्ध कोणी फॉर्मच भरणार नाही. पण भरलेले फॉर्म तुम्ही मागे घ्यायला लावतायत, दमदाटी केली जाते. मुंबईमध्ये सुद्धा राहुल नार्वेकर जाऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबियांसाठी दमदाट्या करून अर्ज मागे घ्यायचं बळ लावून मागे घ्यायचा प्रयत्न करतायत. तर इथल्या निवडणुका जिथे बिनविरोध झाल्यात तिथे त्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. तरच आपण ह्या काहीतरी बोलण्याला अर्थ आहे. बरोबर आहे. कारण काय, संविधान म्हणते मतदान करा. हे कोणाला म्हणते संविधान? कोण त्याचं ऐकतंय? जिथे बिनविरोध तुम्ही करून घेताय धाकदपटचे आणि लालूच दाखवून, तिकडे संविधानाचं कोण ऐकणार आहे? कसं ऐकणार आहे? साहजिक आहे. तर अशा वेळेला जर का हे एका लिमिटच्या बाहेर गेलं तर लोक ऐकणार नाहीत, लोक रस्त्यावरती येतील. बरं, निवडणूक आयोग आणि त्या मुद्द्यावरती मी येणारच आहे. मात्र तत्पूर्वी मला पुन्हा एकदा तुम्हाला शिवतीर्थावरती घेऊन जायचंय. काल ज्यावेळेला घणाघाती भाषण त्या ठिकाणी झालं, आपण आपल्या पक्षाची बाजू मांडली, काय एकत्र आलात या संदर्भातलं स्पष्टीकरण आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. मला एकच तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की ज्यावेळेला प्रबोधनकारांची तुम्ही आठवण काढली, काल मातोश्रींची आठवण काढण्यात आली, श्रीकांतजींची आठवण काढण्यात आली, त्या काळातली मुंबई आणि आत्ताची बदललेली मुंबई किती फरक आहे मला तुमच्या नजरेतून ते सगळं पाहायचंय. खूप त्यावेळेची मुंबई खूप मोकळी ढाकली मुंबई होती. त्या मुंबईमध्ये कपट कारस्थानं नव्हती. अच्छा. आणि म्हणजे सहज मुंबईकर म्हणून काय रामराम पाहुणं अशी ही सगळी ती मुंबई होती. गिरणी कामगार होता त्या मुंबईमध्ये, चाळी होत्या छान, टुमदार काही ठिकाणी बंगले होते, मोकळे रस्ते होते. म्हणजे विशेष म्हणजे आज तुम्ही इथे जे बघताय आमचा परिसर, ज्याला बीकेसी हा पूर्ण खाडी होती. बरं, पूर्ण खाडी होती. पण आजही असं नाही मी म्हणत, पण तेव्हा अशी जागोजागी माणुसकी दिसायची. आज काय झालेलं आहे, या घड्याळाबरोबर एक शर्यत लागलेली आहे. विकासाच्या नावाने आपल्याला विनाशाकडे नेलं जाते. बरं, विकास आता जी काय होर्डिंग लागले ती विकासकाची गती आहे.
आणि विनाशाची गती आहे. ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये विकासाच्या नावाने भ्रष्टाचार चाललेला आहे, 90% मुंबई खोदून ठेवलेली आहे. त्या खोदलेल्या मुंबईचे रस्ते कुठेही काही ठिकाणी कारण नसताना सिमेंटचे केले जात आहेत आणि ते सिमेंट 50 ते 60 किंवा त्याच्याहून जास्त टक्के सिमेंट हे अदानींच्या वेगवेगळ्या फॅक्टरीतून खरेदी केले जाते. बरं. म्हणजे मुंबई ही केवळ आता मुंबापुरी जी होती की आता पुरी मुंबई खायचं यांचं एक प्रयत्न चाललेला आहे. बरं, कालच्या प्रेझेंटेशन मधले काही फोटो सध्या प्रचंड व्हायरल हो, होतात आणि हो. त्याला आता अदानिस्तान हिंदुस्थानाला जे नाव देण्यात आलेलं हो, आहे, हो. खरोखर तशी भयावह स्थिती आहे का आहे ना. महाराष्ट्राची, आहे मुंबईची ना. आणि देशाची? आम्ही त्याच्याच विरुद्ध तर लढतोय. आमचा विकासाला कुठे विरोध नाहीये, कारण आम्हीच जे करून दाखवलं म्हणून जे सांगतो, ही पुस्तिका मी घेऊन बसतो इकडे. हो. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळी केलेली आमची कामं दिलेत आम्ही. कोस्टल रोड आम्ही केलेला आहे. येस. त्याच्यानंतर चांगल्या शाळा सुधारणा केलेली आहे. त्या शाळांमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण आम्ही देतोय. मोफत दरात ते देतो आहे. शाळांच्या बिल्डिंग सुधारलेल्या आहेत. चांगली उद्यानं केलेली आहेत. त्याही वेळेला रस्ते चांगले होते. पाणी तुंबायचं, कारण काय भौगोलिक परिस्थिती पाहिली तर मुंबईची काही जागा ही समुद्र पातळीपेक्षा खाली आहे. तिथे मग आम्ही पंपिंग स्टेशन किंवा पंप लावून ते पाणी उपसून बाहेर काढतो. आता ह्यानी काय केलंय, बेधडक वाटेल तिकडे खोदतायत. बरं. मेट्रोची स्टेशन करतायत. कालच्याच पावसाळ्यामध्ये नवीन स्टेशन त्याचं अनावरण केलं आणि 4 दिवसात ते वरळीचं ॲक्वा मरीन का काय ॲक्वा मेट्रो काय ते पाणी तुंबलं. म्हणजे अक्षरशः भिंतीतून धबधबे आले. हा यांचा बोगस आणि पोकळ भ्रष्टाचाराचा विकास आहे. पण मग महायुती विरोधात लढण्यासाठी ठाकरे बंधूंनाच का पुढाकार घ्यावा लागला? कारण दुसरं कोण येतच नाहीये. मी तर ही मुंबईकरांची लढाई आहे. हो. ही ठाकरे बंधूंची लढाई नाहीये. आपण जगायचं कसं, म्हणजे काल आदित्य जे बोलला वॉटर मीटर गटर, त्याची ही निवडणूक आहे. ह्याच्यात तुम्ही धर्म आणता, ह्याच्यात तुम्ही वेडावाकडे काहीतरी गोष्टी सांगता, मराठी अमराठी करता, महापौर कोण होणार. अरे आम्ही महापौर केलेच ना, पण सर्व धर्मियांना आणि सर्व भाषिकांना पाणी दिलं, रस्ते दिले, आरोग्य सेवा दिली, माफक स्वरूपात प्रवासी सेवा दिली, बीएसटीची दिली, सगळ्या गोष्टी केल्या. पण त्याच्याबद्दल मुद्द्याचं कोणी बोलत नाहीये, कारण मुद्द्याचं बोलण्यासारखं भाजपकडे काहीच नाहीये. भाजपने काही केलेलं नाही लोकांना त्रास देण्याशिवाय. बरं, पण मुंबईच्या लोकलमधून आम्ही प्रवास करतो, रस्त्यानं प्रवास करतो. माझा प्रवास तरी कमी झालेला दिसून येत नाही. मला 2-2, अडीच तास रस्त्यावर उभं राहावं लागतंय, ट्रेनची वाट पाहावी लागते. त्या गर्दीतून श्वास कोंडत, स्त्री असेल, पुरुष असेल, नवयुवा असेल, प्रत्येकाला प्रवास करावा लागतोय. कधी थांबणार आमचा हा गुदमरलेला श्वास आणि मोकळा श्वास आम्ही कधी घेणार? भाजप संपेल तेव्हा. कोण संपवणार, त्याच्यासाठी कसं? आपण सगळ्यांनी मिळून संपवला पाहिजे भाजप. ह्याचं कारण भाजपची जी एक कूटनीती आहे, सगळं बळकवायचं. म्हणजे आता ते महापालिकेच्या तिजोऱ्या करतायत. 92,000 कोटीच्या मुदत ठेवी ज्या आम्ही केल्या होत्या त्या तोडल्या, 70,000 कोटीपर्यंत नेल्या, आणखीन तोडणार. त्याच्या समोर 3 लाख कोटींचा घोटाळा करून ठेवलाय देणी करून. बरं. नवी मुंबई महापालिका त्यांनी रिकामी केलेली आहे, ठाण्याची तर आहेच. सगळ्या महापालिका लुटून फस्त करायच्या आणि रोज अशी परिस्थिती निर्माण करायची की तुम्ही माझ्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजे, तुम्ही माझ्यावरती अवलंबून राहिलंच पाहिजे, तुम्ही माझ्या भिकेवरती जगलं पाहिजे, तुम्ही काही कमवायचं नाही. ही जी भाजपची वृत्ती आहे ना, ही संपवायला लागेल. कारण विकास 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 आम्ही पण विकास केला ना, कोस्टल रोड मी केला, मी सांगतो ना. पण श्रेय ते घेतात. नाही, श्रेय जाऊ दे. त्यांना काय, त्यांना राजकारणात पोरं होत नाहीत. कामं त्यांची काय शून्य आहेत. आम्ही त्यांच्या कामाची जी म्हणतो ना की नोटबंदीचं श्रेय आम्ही कुठे घेतलं, रुपया घसरतो त्याचं श्रेय आम्ही कुठे घेतलं. पण कोरोना काळामध्ये जे काय आम्ही केले तुम्ही नाकारू शकता का? जे मुंबई मॉडेल म्हणून आम्ही केलं, ज्याचं श्रेय ते घेऊच शकत नाही. कारण जेव्हा आम्ही मुंबई वाचवत होतो तेव्हा हे तिकडे थाळ्या वाजवत होते, गंगेत प्रेत सोडत होते, गुजरातमध्ये चिता पेटवत होते सार्वजनिक. त्याच काळामध्ये आपण इकडे हे करून दाखवलेलं आहे. हे म्हणजे एक समाधानाची गोष्ट आहे. हे चीनमध्ये जे 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल केलं ते आम्ही इथे 18 दिवसात केलं होतं. आणि अशा अनेक, म्हणजे मुंबई मॉडेलचं कौतुक जागतिक स्तरावर झालं. असं कुठे काम तुम्ही सांगताय? आज जे ही पुस्तिका आहे, पुस्तिका मी तुम्हाला देतो. आजपर्यंत 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द आम्ही केला. सगळ्यात स्वस्तामध्ये पिण्याचं पाणी आम्ही मुंबईकरांना देतोय. बरं, ह्यांचा विकास कसा आहे की मुंबईला आज सुद्धा 24/7 पाणी आपण देऊ शकत नाही, पाण्याची कमतरता आहे. ट्रॅफिकसाठी तुम्ही म्हणजे ह्यांनी मेट्रो आणली, मेट्रोने काय सुथडा करून ठेवलाय बघा, मुंबईचं सौंदर्यच मारून टाकलंय.
ह्याचं कारण वाटेल तिकडे वाटेल तशी मेट्रो केलेली आहे. वाटेल तशी तुम्ही थांबून थांबून केलं पाहिजे. तसं न करता त्यांनी वेडेवाकडे कशी त्यांनी केलेले आहेत. आता मेट्रो सुद्धा आहे तरी सुद्धा ट्रॅफिक जाम आहे. मेट्रोसाठी रस्ते केलेत वरनं त्याचे मोठे खांब रस्त्यावरती आलेले आहेत. तर सांगण्याचा मुद्दा काय की तुम्ही नियोजन शून्य विकास करतात किंवा विकास करतच नाहीयेत. तुम्ही या ज्या ठेवी आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला वाटण्यासाठी वापरतात. बर, तर हे जे आहे ना, मी तुम्हाला म्हटलं तसं की करोनाचं काम असेल, मुंबईत केलेलं विकास, असं एक शहर त्यांनी दाखवायचं की जे मुंबई बरोबर आहे. शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, सुविधांच्या बाबतीत. तुम्ही आमचं पर्यावरण मारताय. आरेचं जंगल कारण नसताना कापलं. आणि मुंबईकरांसाठी पाणी देण्यासाठी 2017च्या माझ्या महापालिकेच्या वचननाम्यात गारगाई आणि पिंजाळ ही 2 धरणं करू असं माझं वचन होतं. कर्मधर्म संयोगाने मी झालो, व्हावं लागलं आणि म्हटलं अरे वेळ आहे आता, हे केलं पाहिजे. मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा मला धक्का बसला. कारण गारगाई पिंजाळ करण्यासाठी खर्च तर अमाप आहेच, पण जवळपास 6 लाख झाडांची कत्तल करावी लागणार. 6 लाख झाडं म्हणजे पर्यावरण खतम. जिकडे पाऊस जास्त पडतो, कारण त्याला कॅचमेंट एरिया म्हणतात, कारण तिकडे झाडं आहेत. ती झाडं तुम्ही मारली तर पावसाचं सातत्य राहील का? अर्थातच नाही. म्हणजे एवढा खर्चापायी खर्च होऊन आपण अवलंबून राहणार पावसावर. मग मी त्याला पर्याय काढायला डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, पाण्याचं समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करून हे मुंबईकरांना द्यायचं. तो प्लांट माझं सरकार यांनी हरामखोरपणा करून पाडण्याच्या आदल्या महापालिका अर्थसंकल्पात मी त्याला गो अहेड दिला होता. 400 MLD पर डे. म्हणजे आज जेवढं तानसातनं पाणी रोज मुंबईकराला मिळतंय तेवढं पाणी हे आपण समुद्रापासून आज म्हणजे कालच्या डिसेंबरपर्यंत माझं सरकार असतं तर मुंबईकराला समुद्रापासून मिळालं असतं. बरोबर आहे. बरं, त्याच्यात पाऊस पडो अथवा न पडो, माझं पावसावरती माझं अवलंबून राहणं संपलं असतं. माझं जंगल वाचलं असतं. पर्यावरण राहिलं असतं. आज आता मुंबईमध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय. पण विकासाला ब्रेक लावणारं सरकार अशी तुमच्या सरकारवरती आणि तुमच्या कार्यकाळावरती नेहमी टीका केली कारण जाते. त्यांचे विकासक होते, त्यांच्या नाड्या आवडलेल्या. बरं, त्यांच्या नाड्या आवडलेल्या. अदानीच्या घशात मी धारावी घातली नव्हती. मुंबई अदानीच्या घशात घातली नव्हती. हेच तर त्यांचं दुःख आहे, म्हणून तर माझं सरकार पाडलं. बरोबर आहे. मात्र आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण आता तुम्ही तिजोरी जी मुंबई महापालिकेची आहे त्याचा विषय काढलात म्हणून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ठेवींवरती डोळा असल्याचं तुम्ही म्हणतात. मुंबईतल्या महत्वाच्या जागांवरती देखील डोळा आहे का? कारण कालच्या शिवतीर्थावरती बोलत असताना मुंबई विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला गेला. तेवढंच काय तर वरळीला ज्यावेळेला आम्ही गेलो, वरळीला असलेली शूटिंग रेंज त्या जागेवरती देखील डोळा आहे. बघा, आता माझ्याकडे ते चित्र नाहीये, संकल्प चित्र. मी 2017 साली रेसकोर्स हे पब्लिक गार्डन करायला पाहिजे ही कल्पना माझी, तुमची होती. मी तेव्हा प्रेझेंटेशन दिलेलं. त्याच्यानंतर यांनी ती पाडून टाकली. आता त्याच्यात लीज करार विरार झालेत. आता ते म्हणतात ते करणार, किती जागेचं करणार, पण त्याचबरोबर तिकडे 7 स्टार हॉटेल बांधणार. तिकडे सुद्धा बिल्डरचं आलंच. वरळी डेअरी, तिथे मी जागतिक दर्जाचं मत्स्यालय करणार होतो मुंबई महापालिकेच्या किनाऱ्याजवळ. बरोबर आहे. ती आता त्यांनी बंद केलेली आहे. ती तिकडे बिल्डरला देणार. बरोबर आहे. शूटिंग रेंज हा त्यालाच जोडून आला. त्याच्यानंतर मी मराठी रंगभूमीचं दालन करणार होतो, बिर्ला चौपाटी, ते त्यांनी बिल्डरला दिलं. मराठी भाषा भवन हे अजून पाडून ठेवलेलं आहे. तर ह्या काही, आणि त्याच्या बदल्यात अदानीला धारावी दिली. प्रचंड बेसुमार TDR दिलेला आहे. कुर्ला मदर डेअरीची जागा दिली, मुलुंडची जागा दिली, देवनार डम्पिंग ग्राउंड दिलेलं आहे, कांजूरमार्गचं मिठागर दिलेलं आहे, दहिसर चेक नाक्याची जागा दिलेली आहे, त्याच्यानंतर वांद्रा रेक्लेमेशनची जागा दिलेली आहे. कितीतरी जागा, म्हणजे सबकुछ. पूर्वी जे म्हणायचं ना, सब भूमी गोपाल की, तशी सब भूमी अदानी की. आणि त्याच्यात मुंबईमध्ये, म्हणून आम्ही त्याला अदानिस्तान होऊ देणार नाही हे जे म्हणतो ते तेवढ्यासाठी. बरोबर आहे. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की पुन्हा मिंध्यांना आपण येऊ देणार नाही असं आपण ठणकावून सांगितलेलं होतं. कोकणात थोडंसं वेगळं चित्र दिसलं. दोन्ही शिवसेना एकत्र दिसून आल्या. इकडे पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहे. ही कारणं काय आहेत यामागची नेमकी? ती सत्ता लोलुपता असू शकेल, पण शेवटी गद्दार तो गद्दार आहे. आणि त्याला बघा, अंबरनाथमध्ये त्याला यूज अँड थ्रो करून टाकला ना, फेकला ना त्याला. बरोबर आहे. त्यांनी मग पुन्हा पैसे फेकून काहीतरी आघाडी जमवले म्हणतात. पण अंबरनाथमध्ये जिकडे शिवमंदिर आहे तिथे भाजपने याला वापरून फेकला आणि काँग्रेस बरोबर युती केली.
मग ते अंगलट आल्यावरती काँग्रेसचे नगरसेवक घेतले यांनी दुसरे पैशांनी खरेदी केले. बरं. अकोटमध्ये एमआयएम बरोबर भाजपने युती केली. तिकडे पालघरमध्ये साधू हत्याकांडातल्या आरोपीला भाजपने घेतला. म्हणजे लैंगिक अत्याचार प्रकरणातीलही जो नगरसेवक आहे, कुठला स्वीकृत नगरसेवक अविकृत आपटे. नगरसेवक त्याला घेतला. नाशिकमध्ये जो आमच्यासोबत होता सलीम कुत्ताचा साथीदार म्हणून त्याची हे केली होती, त्याला त्यांनी घेतला. मग आता सलीम कुत्ता चालतो तुम्हाला. याचा अर्थ भाजपात काय झालंय, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. पण मग असं झालंय ना. म्हणजे आमच्यात होता तो कुत्ता होता, आता काय त्याचा वशिला लागला तो काशीला. पण मग निष्ठावंतांचं काय? कारण यावेळेला भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट नाकारल्यावरचे व्हिडिओज तुम्ही सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले. निष्ठावंतांची हालत फार वाईट आहे. त्यांना हे सगळे माखलेले लोक त्यांची सगळी धुणी धुवून त्यांना डोक्यावर घेऊन फिरावं लागतं. हे असं निष्ठावंतांचं जगणं झालेलं आहे भाजपमध्ये. पण मग तिकीट देताना प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला एक हेतू असतो. विनिबिलिटी हा जरी क्रायटेरिया असला, यंदाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा क्रायटेरिया नेमका काय असं तुमचं ऑब्झर्वेशन सांगतं? त्यांचा क्रायटेरिया आपण नेहमी कधी कधी बघतो ना, आज रोख उद्या उधार. तसं ते आज पण उधार आणि उद्या पण उधार. सगळे उधारीवरती उसनवारीच चाललेली आहे. यांनी ना नेते तयार केले, ना चांगले कार्यकर्त्यांची कदर केली. आणि म्हणून मी जे म्हणतो ना, की पूर्वीचा भाजप निदान बोलण्यापुरतं तरी म्हणायचं राष्ट्र प्रथम. आता म्हणतो भ्रष्टाचारी प्रथम, बलात्कारी प्रथम, गुंड प्रथम. निश्चित. मात्र आता निवडणूक आयोगाचा तुमचा गेल्या काही वर्षातला अनुभव नेमका कसा होता आणि मतदारांचा अनुभव कसा असेल? कारण मतदारही त्या विरोधात जाताना दिसतात, अनेक अपील करताना दिसतात, उत्तर कुठल्याच प्रश्नांची येत नाही. याचं कारण नाही, आता निवडणूक आयोग राहिलेलंच नाहीये. ते भाजपचं पार्टी कार्यालय झालेलं आहे. अच्छा. आणि आमची एक थोडीफार आशा राहिली ती आता सर्वोच्च न्यायालयाकडनं. तिला सुद्धा योगायोग कसा आहे बघा, की 16-15ला निवडणूक आणि आमच्या नाव आणि सिम्बॉलची वगैरे पार्टीची सुनावणी 21-22. आता पुढची तारीख कधी मिळते एवढंच बघायचं. बरोबर आहे. कारण आतापर्यंत 4 झाले. अब तक 56 तसे अब तक किती होतील न्यायमूर्ती की जे आम्हाला न्याय द्यायला पात्र, म्हणजे न्याय देणारे ठरतील, हेच आम्ही बघतोय. दुसरं काय करतोय? बरं, निवडणुकात जिंकण्यासाठी यंत्र महत्वाचं की तंत्र? माझ्या मते यंत्र आणि तंत्रापेक्षा आपलं कर्म महत्वाचं आहे. आपण काय केले त्या कामावरती मतं मागावीत, जी आम्ही मागतो. बरं, मुंबईकरांना प्रचंड प्रमाणात देण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही मुंबईमधली अस्वस्थता नेमकी कशा स्वरूपातली आहे? मराठी मतदार, उत्तर भारतीय मतदार अशी नाहीये, अजिबात नाही. कारण आजपर्यंत आम्ही या सगळ्या सेवा सुविधा सर्व भाषिकांना दिल्या. बरं, मी परत जे तुम्हाला दाखवतोय, कोरोना मॉडेल असेल, करून दाखवलं, त्याच्यानंतर करून दाखवलं आहे. ह्या सगळ्या म्हणजे मुंबईमध्ये 8 भाषांमध्ये आम्ही शाळा चालवतो महापालिकेच्या. आणि आज महापालिकेच्या शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा लागतात. त्याचा दर्जा आम्ही सुधारलेला आहे. सीबीएसई, आयसीएसई वगैरे जे काय, सीबीएसई वगैरे 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 सगळे जे अभ्यासक्रम आहेत हे आम्ही त्याच्यात आणलेत. बरं, मला एक विचारायचं आहे, मराठी जो माणूस आहे त्याचा मुंबईतला टक्का का कमी होताना दिसतोय? त्याला का मुंबई सोडून दूरवर जावं लागतंय? त्याला कारणीभूत कोण? त्याला कारणीभूत आज मुंबईमध्ये मराठी माणसाला जे त्याच्या जागेवरती टॉवर बांधून घर नाकारणारे भाजप धार्जिणे बिल्डर आहेत. बरं. आणि त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. मराठी आहे म्हणून घर नाकारलं जातं, तू नॉन व्हेजिटेरियन आहे. अहो, कोळीवाड्यातल्या मासेवाड्यात घालण्याच्या जागा आता हे बिल्डर घ्यायला मागे लागलेत. बापरे. मग मूळ मुंबईकर जाणार कुठे? आणि त्याला समर्थन हे भाजप देते. कारण त्यांच्या लेखी माणूस बिणूस शून्य आहे. त्यांना फक्त पैसा आहे की पैसा. बरं, यंदाच्या निवडणुकांमध्ये मराठीला अभिजात दर्जा, जे तुमच्या काळातही घडलं, या काळातही घडलं, कारण एक पत्रकार म्हणून आम्ही ते साहजिक बघतो. मात्र ज्या वेळेला त्रिभाषा सक्तीचा निर्णय आला त्यावेळेला का माघार घ्यावी लागली? का चिडचिड होतीये? माघार त्यांना घेण्यासाठी जो दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्यात प्रयत्न आम्ही टाकला ना दबाव, आणि टाकणार. कारण काय की मी किंवा तुम्ही, आता मी तर बालमोहन विद्या मंदिरचा विद्यार्थी, मला 5वी पासून हिंदी होती, तरी पण मी माझ्या हिंदीमध्ये बोलतोच. आणि मला जेवढं लोकांना सांगायचंय, मला असं वाटतं मी त्यांना समजून सांगू शकतो हिंदीत. हो. बरं, आपल्यापेक्षा जास्त चांगली हिंदी मोदी आणि अमित शहा बोलतात. ते कुठल्या शाळेत गेले होते जिथे हिंदी सक्ती होती? मग तुम्ही सक्ती नका करू.
प्रेमाने जे काय आम्ही शिकतोय ते शिकवा ना. शिकू द्या. आणि ह्या गद्दारांची कशी आहे ही अवधसा सुचली आहे ना. आम्ही म्हणतो ना मराठी आमची आई आहेच आणि हिंदी मावशी आहे. हम्म. पण हा गद्दार एक बोलतो की आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करतोस नालाय का. मावशी जगू दे, आई पण जगू दे, पण आई माझी पहिली. हम्म. हा आईवरती वार करणारी अवलाद ही कुठली मातृभाषा आहे आमची. आणि तो गद्दार त्यांच्या बरोबर आहे आणि हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत असं त्यांना वाटतं. पण हे निर्णय मराठी माणसाच्या मुळावरती उठतायत का, एक. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मुंबई जी आहे ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासंदर्भातला जो कट आखल्याचा आरोप केला जातो तो कशा कशा पद्धतीनं आणि हळुवारपणे होईल असं आपल्याला वाटतं. ज्या पद्धतीने मुंबईचं अदानीकरण चाललेलं आहे, ज्या पद्धतीने मुंबईतले आर्थिक उद्योगधंदे, आर्थिक केंद्र जे मनमोहन सिंगांनी दिलं होतं ते गुजरातला नेलं गेलं. डायमंड मार्केट गुजरातला नेलं गेलं. ज्या पद्धतीने तो कोण एक भैया जोशी नावाचा माणूस आहे, कोण आहे काय करतं इतर वेळेला मला माहिती नाही, पण ते त्यांनी येऊन पहिली आग लावली. म्हणजे आम्ही एकत्र राहतो ना, आपत्तीमध्ये सुद्धा आम्ही एक दुसऱ्याला साथ देतो ना. रेल्वे अपघात हो, अतिरेक्यांचा हल्ला हो, काही झाली, पूर आला तरी शिवसैनिक बाळासाहेबांचा हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिकडे धावून जातो आणि जातपात धर्म न पाहता त्याला मदत करतो. मग तुम्ही आमच्यात भाषिक वाद का लावताय, ही काडी का लावलीत तुम्ही, हिंदीची सक्ती का तुम्ही करताय. अनेक हिंदी भाषिक इकडे जे मजूर आहेत जे त्या करोना काळात त्यांची सगळी सुविधा त्यांना आम्ही दिल्या होत्या, त्यांची काळजी आम्ही घेतली होती, तुम्ही का त्याच्यात आगी लावताय. आणि मराठी माणूस इतर राज्यात जाऊन दादागिरी करतोय का, चालेल का तुम्हाला. असं कोणताही मराठी बिल्डर दाखवा की जो गुजरातमध्ये जाऊन किंवा इतर राज्यात जाऊन तिथल्या स्थानिक माणसाला घर नाकारेल, उभा चिरतील त्याला. साहजिक आहे. मग आम्ही आमच्या घरामध्ये न्याय मागतोय. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती नाही केली, पण कोणी आमच्यावरती दादागिरी करू नये म्हणून आम्ही युती केलेली आहे. याचा अर्थ आम्ही कोणावरती दादागिरी नाही करत आहोत. तुम्ही सोबत आहात. अनेक अमराठी लोक अशी आहेत माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत की मी खूप वेळा सांगितलं की जे आपल्यापेक्षा चांगली मराठी बोलतात. बरं. त्याच्यात उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, राहतात ना प्रत्येक समाजाचं. हा, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, अगदी शीख बांधव आहेत. पण मग मला सांगा या सगळ्या वादामध्ये मुंबई नेमकी कुणाची. कारण अण्णामलाई येतात आणि ते आपल्या महाराष्ट्रात पहिली गोष्ट मुंबईमध्ये काय, वाटेल ते बरळतात. नाही, हे भाजपचा जो काही डाव आहे तो अण्णामलाईंनी उघड केला. म्हणून मी ते कालच्या भाषणात म्हटलं ना, मी अण्णामलाईंना का धन्यवाद देतो, नालायक असला तरी, कारण त्याच्या घरात त्याला कोणी विचारत नाही, तो भाग वेगळा. बरोबर आहे. पण त्यांनी भाजपचं मनातलं काळबेरं उघडं केलं. आणि ही आता काय, ही निवडणूक मुंबई महापालिकेची आहे. बरोबर. मुंबईकरांनी त्यांचं आयुष्य कसं असलं पाहिजे हे ठरवणारी निवडणूक आहे. साहजिक आहे. त्यांना श्वासातनं प्रदूषण आतमध्ये घ्यायचंय का मोकळा श्वास घ्यायचा आहे, पाणी स्वच्छ पाहिजे का जसं मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी भाजप राज्यात जे पाणी पिऊन लोक आजारी पडली, मेली, तसं पाणी त्यांना पाहिजे. जसं करोना काळामध्ये त्यांना त्यांची काळजी घेणारं सरकार हे मी दिलं होतं, मी चालवलं होतं, तशी मुंबई महापालिका, मुंबई मॉडेल जागतिक स्तरावरती कौतुक करणारं आपण एक, म्हणजे हे मुंबई महापालिकेचं काम नव्हतं तरी आम्ही ते करून दाखवलं. आणि असं एक शहर मला दाखवा, परत आव्हान देतो मी, की भाजपने करून दाखवले कुठे. तुमचं आव्हान ते स्वीकारतात का ते पाहूया. मात्र ईस्ट इंडिया कंपनी ते बॉम्बे कॉर्पोरेशन व्हाया ब्रिटिश संसद असा जो मुंबईचा प्रवास होता, आज मुंबईमध्ये लोकसंख्या वाढली आहे, पायाभूत सुविधांची कमतरता आहे, सेवांचा अभाव आहे. ठाकरे बंधू हे सगळं कसं सावरणार. त्याच्यासाठी आम्ही हा आमचा वचननामा घेऊन आलेलो. बरं. आणि मोदी गॅरंटी नाही, ही ठाकरेंचा शब्द आहे, शब्द ठाकरेंचा. कारण आजपर्यंत जे जे आम्ही बोललो ते करून दाखवलेलं हे पुस्तक आहे. येस. जे बोलणार आहोत आणि जे करणार आहोत ते बोलणार हे पुस्तक आहे. आणि म्हणून मुंबईकर कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा, भाषेचा असला तरी त्यांना मुंबईमध्ये ठाकरेंवरती विश्वास आहे. साहजिक आहे, हा विश्वास सार्थ ठरावा एवढी अपेक्षा आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निमित्तानं एकेकाळचे तुमचे जवळचे मित्र असलेले देवेंद्रजी फडणवीस थेट घणाघाती टीका करताना दिसतात. एकेकाळी तुमच्या सोबत असलेले एकनाथ शिंदेजी देखील टीका करताना दिसतात. या टीकांना उत्तर कसं देणार आहात. कामातून. आणि परतीचे मार्ग त्यांच्यासाठी खुले. नाही, आम्ही कामातून देतो, ते बकवास करतायत. म्हणून मी म्हटलं ना की देवेंद्र फडणवीस कदाचित
वर्गातले मॉनिटर झाले असतील माहित नाही मला, पण त्याने त्या निवडणुकीत सुद्धा हिंदू मुस्लिम केलं असेल त्या काळात. हा, कारण त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये. आणि दुसऱ्यांचं म्हणाल ना, त्या मिंद्याचं, त्याला त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते, माझं वडिलांचं नाव लावावं लागतं, ते काय माझ्यावर टीका करणार? ज्याला स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही, वडिलांचं नाव लावायला चोरून नाव लावतो एसनशी, तो काय माझ्यावरती टीका करणार? लायकी काय त्याची? बरोबर आहे. बरं, जाता जाता आमिषांची खैरात वाटली जाईल, अनेक ठिकाणी पैशांचा वापर होतोय ना, हे आज कल्याणमध्ये शिवसैनिकांनी उघड झाला. केलंय. त्या अनुषंगाने लाडके बहीण योजनेच्या निमित्तानं जर 16 तारखेच्या आधी हप्ता मिळाला तर, कारण तुमच्याच मित्रपक्षाने म्हणजे महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं निवडणूक आयोगाला एक पत्र आणि विनंती केलेली आहे की हा हप्ता नंतर देण्यात यावा, आता नव्हे. तुम्हाला वाटतं निवडणूक आयोग बघा, त्याची सुनावणी करेल? कोणाला नाही करणार, अजिबात नाही करणार. कारण आता काय या एक आपल्या मनाचं समाधान करणाऱ्या गोष्टी आहेत. हो. आम्ही दुबार मतदार वगैरे याच्यासाठी गठ्ठेच्या गठ्ठे दिले, त्याच्यावर किती काम झालं, काय झालं, हे निवडणूक आयोग वगैरे हे भाजपची कार्यालय झाली. बरं, अदानींच्या संपत्तीविषयी जो काय काल लेखाजोखा सगळा मांडण्यात आलेला होता, त्याला आणखी खुला करत सर्वसामान्य मुंबईकरांनी, मराठी जनतेनं, महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांमध्येही ठाकरे बंधूंची साथ का द्यावी, कुठला शब्द आज आमच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावे? मी आणि राज, आम्ही ह्या वचननामेत जे म्हटलंय त्याच्यातलं एक महत्वाचं वचन, कारण बाकीच्या गोष्टी आल्याच. हो, आम्ही वैद्यकीय महाविद्यालय कशी वाढू, काय वाढू, हे आलंच. पण मुंबईसाठी मी खास करून म्हणेन, मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरू. म्हणजे मग धारावीमध्ये सुद्धा गिरणी कामगार असतील, पोलीस असतील, आज सफाई मजुरांच्या त्या आश्रय योजनेवरती अधिकाऱ्यांचा डोळा आहे. हो, आहात कुठे तुम्ही? तर त्याच्यानंतर म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठी वापरू. ती यांच्या बिल्डर मित्रांच्या घशात आम्ही घालू देणार नाही. जसं बीडीडीतल्या लोकांना आम्ही घरं दिली तिथल्या तिथे, तशी घरं धारावीकरांना तिथल्या तिथे देऊ. आणि प्लस आम्ही मुंबईमध्ये जे आपले सरकारी कर्मचारी आहेत, ज्यांना मी इथे जागा दिली होती, राहती जागा, ती या सरकारने काढून न्यायालयाला दिली. मी दिली होती यांना जागा, आहेत तिकडे, माझं वचन होतं ते या सरकारने ते मोडलं आणि न्यायालयाला दिली. न्यायालयाला आम्ही दुसरी जागा दिली होती. तर मुंबईकरांची जागा मुंबईसाठी आणि सर्व सुविधा मुंबईतल्या मुंबईकरांसाठी आम्ही ज्या करतो त्या आणखीन वाढू. पिण्याचं पाणी असेल, चांगले रस्ते, आणि हा नियोजन शून्य विकास आणि हा जो काय भ्रष्टाचार झालाय त्याला आवर घालू. बरोबर आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे, कारण अनेक जण तुमची वाट पाहतात, यावेळेला शिवसैनिक देखील बाहेर उभे आहेत. जाता जाता एकच प्रश्न, की ज्या वेळेला तुमच्या विरोधात अनेक कट रचले गेले, त्या कटानंतर शिवसेनेचा चिन्ह गेलं, पण मी त्याचा कधी बागुलबुवा नाही केला. निश्चित की याच्या मागे षडयंत्र होतं, तरी मी त्याच्या मागे एसआयटी वगैरे नेमले नाही कधी. उगाच काहीतरी सहानुभूती मिळावी म्हणून. पण ही सगळी जमवाजमव करायला आणखी किती काळ आम्ही वाट पाहायची आहे? कुणाची साथ तुम्हाला अपेक्षित आहे जाता जाता? सर्वसामान्य माणसांची, सगळी ज्यांच्यासाठी आम्ही लढतो, त्यांची साथ निश्चित तुम्हाला मिळावी हे आवाहन करूयात. खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून. आणि खरी लोकशाही या देशात पुन्हा नांदावी. निश्चित ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी काय काय करायला हवं हे उद्धवजींनी अतिशय योग्य पद्धतीनं मांडलं. आजच्या या मुलाखतीमध्ये, आजच्या क्रॉस फायरमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.